Hi, today we are going to learn lesson 3 Little Pigs. तर आज आपण एक नवीन लेसन जी की एक छोटीशी स्टोरी आहे, गोष्ट आहे ती बघणार आहोत. 3 लिटिल पिग्स म्हणजे 3 छोटेसे डुकरांची पिल्ले. पिग्स असे छोटे छोटे पिग्स आहेत या स्टोरीमध्ये. बघूयात आपण. पिग म्हणजे डुक्कर. लिसन अँड एन्जॉय दिस स्टोरी. लिसन म्हणजे ऐका आणि या स्टोरी एन्जॉय करा, हिची मजा घ्या. Once there were 3 little pigs, सोनू, मोनू अँड गोनू. तर एकदा काय झालं की 3 छोटीशी डुकरे होती. तर त्यांचं नाव काय होतं? सोनू, मोनू आणि गोनू. सोनू लिव्ड इन अ हाऊस ऑफ स्ट्रॉ. तर सोनू, हा बघा, हा सोनू आहे. तर सोनू असं स्ट्रॉ पासून म्हणजे वाळलेल्या गवताच्या पेंड्यापासून बनवलेलं घर होतं, त्याच्यामध्ये राहत होता. मोनू लिव्ड इन अ हाऊस ऑफ स्टिक्स. हा मोनू आहे. मोनू कशामध्ये राहत होता? तर काठ्यांपासून, ह्या स्टिक्स म्हणजे लाकडाच्या काठ्यांपासून बनवलेल्या घरामध्ये राहत होता. अँड गोनू लिव्ड इन अ हाऊस ऑफ ब्रिक्स. आणि हा जो गोनू होता तो विटांनी बनवलेलं जे घर आहे, जे की पक्क घर आहे, त्याच्यामध्ये राहत होता. One day, a big bad wolf came to Sonu's house. एक दिवशी एक मोठा बॅड लांडगा, वोल्फ म्हणजे काय? तर लांडगा तिथे सोनूच्या घराजवळ आला. He said, I will huff and puff and I will blow your house down. तर तो बॅड लांडगा होता की नाही, तो खूप वाईट होता, दुष्ट लांडगा होता. तो म्हटला हप अँड पफ. हप अँड पफ म्हणजे मी जोर जोरात श्वास आत घेईन, बाहेर सोडून. जोर जोरात श्वास आत घेणे, बाहेर सोडणे, असं करील आणि तुझं घर जे आहे ते उडवून लावीन, असं तो सोनूला म्हणाला. सो ही हप्ड अँड ही पफ्ड अँड ही ब्ल्यू द हाऊस डाऊन. आणि मग तो लांडगाने जोर जोरात श्वास घेतला, श्वास बाहेर सोडला आणि अशी फुंकर मारून त्याचं सोनूचं घर उडवून लावलं. आता ते गवतापासूनच बनलेलं होतं, वाळलेल्या गवताच्या काड्यांपासून किंवा पेंढ्यापासून, त्यामुळे ते घर लगेच उडून गेलं. सोनू रॅन टू मोनूज हाऊस. मग सोनू पळत पळत मोनूच्या घरी गेला. द वोल्फ केम टू मोनूज हाऊस. तर तो दुष्ट लांडगा तिथे पण आला मोनूच्या घरी. He said, I will huff and puff and I will blow your house down. तो मोनूला सुद्धा म्हणाला की मी असं मोठमोठ्याने श्वास घेईन आणि तुझं घर उडवून लावीन. सो ही हप्ड अँड ही पफ्ड अँड ही ब्ल्यू मोनूज हाऊस डाऊन. आणि मग त्याने जोर जोरात श्वास घेतला आणि असं घर आहे मोनूचं ते उडवून लावलं. सोनू अँड मोनू रॅन टू गोनूज हाऊस. आता हे सोनू आणि मोनू गोनूच्या घरी गेले. द वोल्फ केम टू गोनूज हाऊस. आणि तो लांडगा जो होता तो गोनूच्या घरी सुद्धा आला. ही सेड, आय विल हप अँड पफ अँड आय विल ब्लो युअर हाऊस डाऊन. तो गोनूला सुद्धा म्हणाला, मी जोर जोरात श्वास आत घेईन, बाहेर सोडीन आणि तुझं घर उडवून लावीन, खाली पाडीन. So he huffed and he puffed, but he could not blow the brick house down. आणि मग त्याने जोर जोरात श्वास आत घेतला, बाहेर सोडला, फुंकर मारली, पण त्याला काही हे विटांचं घर आहे ते पाडताच आलं नाही. इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. कारण ते खूप मजबूत होतं, विटांपासून बनलेलं होतं. सोनू आणि मोनूचं हाऊस हे गवत आणि काड्यांपासून बनलेलं होतं, त्यामुळे ते पटकन पडून गेलं. पण हे विटांचं घर पडत नाही. The wolf went away and Sonu, Monu and Gonu lived happily together in the red brick house. आणि मग तो लांडगा कंटाळून निघून गेला आणि सोनू, मोनू आणि गोनू हे त्या लाल विटांच्या घरामध्ये आनंदाने एकत्र राहायला लागले, एकत्र राहू लागले. समजलं? आता या स्टोरीमधले न्यू वर्ड्स बघूयात आपण. अँड म्हणजे आणि, बॅड म्हणजे वाईट, बिग म्हणजे मोठा, बट म्हणजे पण, नॉट म्हणजे नाही, वन म्हणजे एक, पिग म्हणजे डुक्कर, द आणि वॉच. ठीक आहे.
तर हे नवीन शब्द आहेत. समजली गोष्ट? मजा आली ना गोष्ट ऐकून? चला बाय बाय.